नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे सध्या आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि सर RRCच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मनापासून स्वागत आपलं. आणि विशेष म्हणजे पहिले आपण नगरसेवक म्हणून सुद्धा सामाजिक कार्य केलेले आहेत आणि मनसेचे पहिले नगरसेवक म्हणून आपणच होतात. तर पुढचा प्रश्न मी तुम्हाला घेते. सर, अकोला जिल्ह्यात मनसेची सध्याची स्थिती काय आहे? संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलत आहात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि एक अलग अलग पूर्ण प्रश्न असतात लोकांचे. ते प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही घेऊन चालतो. म्हणजे सर्वोपचार रुग्णालय म्हणा की कुठले आंदोलन म्हणा. आणि ताकद तुम्हाला एक सांगतो की इथं बाकीचे जरी पक्ष असले तर आंदोलन करताना लोकांचे प्रश्न घेताना हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असते आणि मनसेकडनंच आशा असते आणि ते परिपूर्ण करतं. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांची आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आहे आणि येणाऱ्या भविष्यात हा चांगली स्थिती राहणार. नक्कीच. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर अकोल्यातील तरुण वर्गाचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळत आहे? मनसेचं हिंदुत्व जे आहे ते इतर समाजाला शिवाय देणार नाहीये. राजसाहेबांनी ते शिकवून दिले नाही आम्हाला. आम्ही हिंदुत्वाचा आम्हाला गर्व आहे. आणि तुम्ही पाहिलं असणार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि आम्ही काही लोकांनी सगळे पक्ष मिळून इथे आम्ही हनुमान जयंती महोत्सव सुरू केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक जो सण येतो तो सुद्धा आपण चांगल्या प्रमाणाने इथे हे करतो. आणि तुम्हाला एक सांगतो, हिंदू आपला एवढा चांगला धर्म आहे, त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकवण आहे. मात्र सध्याच्या तारखेत काही पक्ष आहे त्याचा फक्त राजकारणात उपयोग करतात. जोरजोराने एखादी घोषणा देते, अरे हिंदू सगळे हिंदूच आहे ना. आपण काही प्रश्नच नाही आला. हिंदू म्हणजे काय दुसऱ्या जातीला शिवी देणं हा शिकवलेला नाही ना. पण फक्त राजकारणाच्या वेळेस त्यांनी फक्त हिंदुत्वाचा वापर करायचा आणि यांचे पार्टनर जे आहे जे त्यांना हिंदूच्या गोष्टी करतात ना, यांचे पार्टनर पूर्ण दुसऱ्या समाजात त्या समाजाला ते शिव्या देतात. म्हणजे यांचं ढोंगी हिंदुत्व आहे. खरं हिंदुत्व मला असं वाटतं की सगळ्या मनसेच आहे. म्हणजे एकजूट तुम्हाला त्या पक्षांची वाटत नाही? एकजूट नाहीच आहे. ढोंगी हा शब्द जर आपण वापरलाय की तुम्हाला वाटतं की एकजूट त्यांची नाही? ढोंगी आहेच ना. हो, मला एक तुम्ही सांगा की त्यांचे पार्टनरच ते लोक आहे ना. ज्या लोकांना तुम्ही शिवाय देऊन आले त्यांचे व्यापाऱ्याचे पार्टनर ते आहे. तुम्ही आज सभागृहात मध्ये भांडता, नंतर खाली आल्यानंतर प्लॉटचे बाकीचे बिझनेस करता. तर मग काय ढोंगी म्हणणार नाही तर काय म्हणणार त्या गोष्टीला? अरे हिंदुत्वाचं खरं एवढं रक्षण करत असेल तर जे मंदिरं खराब झालेलं आहे त्या मंदिराकडे लक्ष द्यायला तयार नाही. तर त्या मला हा ढोंगीपणा सोनायला गेलेला. बरं, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेची काय तयारी आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्येक भागामध्ये विविध असे जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन आम्ही केलेलं आहे. आणि नागरिकांचे प्रश्न आणि तो महानगरपालिकेच्या रिलेटेड नसला तर त्यांचे पर्सनल लाईफ असतात. मला असं वाटतं की आजच्या तारखेत काही सुरक्षाची खूप आवश्यकता झालेली आहे. कोणाला मारहाण होते तर तिथे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या मागे उभी राहते. लोकांच्या दैनंदिन जीवनात खूप प्रश्न असतात, फक्त महानगरपालिकेच्या रिलेटेड नसतात. सरकारी कार्यालयामध्ये तुम्हाला एक सांगतो, हात जोडून काम होत असते. जोपर्यंत खळखटाक करत नाही, जोपर्यंत ते अधिकाऱ्याला झापत नाही, आमच्या भाषेत मनसे स्टाईल जे म्हणतो, तोपर्यंत कामच होत नाही. तर या अशी आमची पूर्ण तयारी सुरू आहे. आणि निश्चित तुम्हाला एक सांगतो की याचं लोक पूर्ण हे करणार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटतात. खूप मोठं अकोला शहरामध्ये ज्या समस्या आहेत हे येतात. शहरातील रस्ते, खड्डे, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर मनसे आक्रमक का दिसत नाही? यावर तुमचे काय नियोजन असेल पुढच्या भविष्यात? तुम्हाला सांगतो, मी स्वतः निवडून आलो होतो. 2005-06 पाणी टंचाई होती. घरोघरी जाऊन आम्ही पाणी पुरवलेलं आहे. मी तुम्हाला माझं कटिंग सुद्धा आहे. टँकरने मोफत पाणी केलेलं आहे. तुम्हाला एक सांगतो की तेव्हा आताही केलेलं आहे. आताही मनसेची आक्रमक नाही आक्रमक भूमिका म्हणजे तुम्हाला एक सांगतो, महानची लाईन बद्दल तुम्हाला एक सांगतो. मला एक सांगा, त्या समुद्रामध्ये मुंबईला उड्डाणपूल बांधतात, एवढा मोठा पूर्ण कोणता अटल मार्ग बांधतात, काय म्हणतात. एक तुम्हाला त्या महानची पाईपलाईन बदलता येत नाही. याकडे महानगरपालिकेकडे आम्ही पूर्ण आंदोलन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या साफ केल्या जात नाही, त्याच्या विरोधात सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले आहे. तुम्हाला मला असं वाटतं पुढच्या वेळेस मी कटिंग घेऊनच येणार आहे. नक्कीच सर. हे झाले अकोल्यातले बेसिक प्रश्न न म्हणता सामाजिक नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या. अकोला विमानतळाचा विस्तार आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मनसे काय प्रयत्न करणार आहेत? अहो मॅडम, पहिले तो उड्डाणपुलाचा तर करा, न्यू तापडे नगराचा. मला सांगा, तिथून रस्त्यावर गाड्या चालल्या नाही. विमानतळाचं यांची लायकीच नाही ना विमानतळ हे करायची. इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. पण यासाठी मनसे काय आक्रमक होतील? होणार, हा प्रश्न घेऊन चालणार. मला असं वाटतं मूलभूत गरजा महत्वाच्या आहे. आम्ही सामान्य लोकांच्या याच्यात आहे. मला विमानात जाणारे की एवढे आमच्या
हे नाही, ते खूप कमी लोक असतात, त्यांचा सुद्धा आम्ही प्रश्न घेऊ, त्यांचे प्रश्न पण आम्ही सोबतच घेऊ. नक्कीच त्या सामाजिक गरजांसोबतच आपण त्यांच्या भविष्यातल्या गरजांचा सुद्धा विचार करतोय. त्यासाठी मनसे काय विचार करतील? महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या, तुम्ही जे आंदोलन तो प्रश्न मांडलेला आहे, निश्चित तुमचं मी स्वागत करतो आणि तो प्रश्न आम्ही समोर लावून धरू. नक्कीच. जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी आणि MIDC मधील उद्योगांची दुरवस्था यावर तुमच्याकडे काय उपाययोजना असतील? यामध्ये मला असं वाटतं की जे आपले विधायक आहे त्यांचं अपयश याच्यामध्ये असणार आहे. आणि मी त्यांना नाव न ठेवता तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगारचे आम्ही कॅम्प सुद्धा घेतलेले आहे. भविष्यामध्ये इथे मला MIDCचं तर हे उद्धार होणारच नाही, कारण की यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आणि हेच विकतात, मग दुसरे उद्योग येणारच कसे? तर रोजगार करण्यासाठी ज्या मुंबई पुण्याच्या कंपन्या आहे त्यांना आम्ही प्लेसमेंटसाठी इथे बोलू आणि स्पॉटवर इंटरव्ह्यू देऊ. असं एक आम्ही 1-1.5 वर्ष पहिले एक शिबिर सुद्धा घेतलं होतं. आणि येत्या भविष्यात, कारण की तुम्हाला एक सांगतो की इथे जास्तीत जास्त 4-5 हजार रुपये भेटतात मुलांना पगार, त्याच्यावर तेवढी उपजीविका होत नाही. तर मल्टीनॅशनल कंपन्या असतात, त्यांना स्पॉटवरच इथे आम्ही रोजगार देऊ. इंजिनियर झालेले मुलं बिचारे साधे सेल्समनचे काम करतात, तर त्यांच्या शिक्षणाच्या लायकीनुसार त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून असे आम्ही इथे शिबिर घेऊ पुन्हा. नक्कीच. अकोला हा कापूस आणि सोयाबीनचा पट्टा आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी मनसे कोणती आंदोलने करणार आहेत? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागे कृषी विभागामध्ये सुद्धा आंदोलन केली होती आणि याला आहे सरकारचे जे जो धोरण बदलत राहते प्रत्येक वेळेस, ते शेतीसाठी एक धोरणच नाही आहे. त्यामध्ये कोणते नियम, एखादा मंत्री येऊन जातो, नवीन नियम लावून देतो आणि फक्त इलेक्शनच्या वेळेस मोठे मोठे आश्वासन द्यायचे आणि शेतकऱ्याच्या मागे बिलकुल उभे राहत नाही. तर ग्रामीण भागात सुद्धा याच्या आंदोलनाची खूप आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव उभी राहील. शेतकऱ्यांचा मुद्दा आपण खेचलेला आहे. तसंच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील? विमावाल्यांना आम्ही आता एक कंपनी नाव नाही घेत, त्या कंपनीवाल्यांना आम्ही खड्याने आवाज दिला. त्याला मी तुम्हाला एक सांगतो, यांना सरकायचं जमत नाही. या विमावाल्यांना समोर आल्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांना अन्याय होते त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेजवळ यावं, आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त लावू. नक्कीच. 100%. अकोल्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. या दोन मोठ्या शक्तींच्या विरोधात मनसे आपला गड कसा निर्माण करतील? मला वाटतं दोघांचं तर सेटलमेंट सारखंच कधी कधी असं वाटते. म्हणजे आमदार खासदार तुम्ही घ्या आणि जिल्हा परिषद आम्हाला द्या, अशातला काही विषय वाटते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या याच्यात कसं राहते तुम्हाला एक सांगतो, आज 4-5 पक्ष आहेत, थोडी जागा करायला वेळ लागतं, बरोबर, पण ते सुरुवात झालेली आहे आणि लोकांच्या अराजकता वाढलेली आहे. कारण की तेच ते गोष्टी करायच्या आणि निवडून आल्यानंतर ते आश्वासन करायचे ना. महानगरपालिकेचे इलेक्शन पाहिलं तर 9 वर्षानंतर होत आहे आणि यांना असं वाटतं की आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं की निवडून येते, अशातला विषय बिलकुल नाही. लोक बिलकुल जागरूक झालेले आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या जेवढे दिवस जेवढं असं वरती गेलेलं आहे तेवढ्या जोरात त्या स्पीडने सुद्धा खाली येणार. नक्कीच. आपल्यासोबत युवा पिढी कुठपर्यंत जुळलेली आहे? युवा पिढी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबाच्या माध्यमातून निश्चित तुम्हाला एक सांगतो की राजसाहेबाचे खूप सारे असे चाहणारे लोक आहे आणि युवा पिढीला तुम्हाला एक सांगतो की राजकारणात पासून असं घिन झाल्यासारखं वाटत आहे. आखरी त्यांना पर्याय असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटते. कारण की आजच्या तारखेत तुम्ही पाहिलं तर लोक हे मुख्यमंत्र्याकडे जात नाही किंवा अधिकाऱ्याकडे कुठे जात नाही, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येते. मुंबईला तुम्ही पाहिलं तर मान्य राजसाहेबांकडे येतात. आमच्या इथे पण पाहिलं तर आता काही दिवस पहिलेच एक मेगा कंपनी आपल्या सोलरची, त्यांनी 40 युवकांना काढलं होतं. ते लोक इथल्या स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे गेले, मात्र त्यांच्याकडून काहीच झालं नाही. ते आमच्याजवळ आले, त्या 40 लोकांना आम्ही 20 मिनिटात कामावर घेतलं. तर अशा काही गोष्टी असतात, असे खूप कामं करतो. प्रत्येक कामाची गोष्ट म्हणजे आता पेपरमध्ये छापणं ह्या गोष्टी नसतात. त्यामुळे युवक हे इथे आकर्षित होणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे एकला चरोलीची भूमिका घेतील की महायुतीसोबत जाण्याचे काही संकेत आहेत? अकोल्यामध्ये सुद्धा मान्य आमदार नितीनजी देशमुख, जिल्हाध्यक्ष मान्य गोपालजी दातकर, मंगेशभाऊ काळे व इतर सर्व आमचे पदाधिकारी, आमची सुद्धा मीटिंग झाली आणि इथे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची हे एकत्रित निवडणूक लढू. नक्कीच. आता आपण एक विषय मांडला होता की बेरोजगारांसाठी तुम्ही थोडी त्यांना मदत करणार. यासाठी तुम्ही कुठली ब्लूप्रिंट तुमच्याकडे तयार आहे का, की खरंच आपण युवा पिढीसाठी किंवा जे बेरोजगार सुशिक्षित पडलेले आहेत त्यांच्यासाठी कुठला आराखडा, कुठलं नियोजन तुमच्याकडे आहे का? तुम्हाला एक सांगतो की सध्याच्या तारखेत जे आहे की नोकऱ्या मिळणारच नाही सरकारी, कारण की पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसवर यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहे. तर
हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे सगळ्यात पहिले हे कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्ट इथले जे स्थानिक आमदार आहे त्यांच्या मर्जीने जातात, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना ते तिथे लावतात. सगळ्यात पहिले तर ते आम्ही काढणार आहे. आता इथे जे स्मार्ट म्हणून कंपनी आहे, मेन हॉस्पिटल झालं, जिल्हाधिकारी कार्यालय झालं, इथे त्यांचे पूर्ण कर्मचारी लागतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर 11 महिने. पण आमदाराचा फोन आला की ते लोक घेतात. मला वाटतं हे आम्ही ओपन करून आलो. खरं जो रोजगार तयार आहे ते महत्वाचे. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की मुंबई, पुणे, नाशिक इथल्या ज्या कंपन्याज आहे त्या कंपन्याचं जास्तीत जास्त इथे आल्या पाहिजे. इथून मुलांना तिथे पण रोजगार झाला पाहिजे. आणि MIDC मध्ये कशी परिस्थिती सुधारण्यात येणार, तिथे आपला मराठी माणूस, आपला महाराष्ट्रीय माणूस, भले तो कुठल्या कास्टचा असो, तो तिथे लागला पाहिजे. त्यासाठी बद्दल सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहे. तर युवकांना इथे जागृत करणं पण आवश्यक आहे. तर त्या आपली समोरची हे योजना. नक्कीच आपण राजसाहेबांच्या धोरणावरच पुढे चाललो आहोत. आणि राजसाहेबांच्या राज्याभिषेक आणि मराठी अस्मिता या संकल्पना अकोल्यात ग्रामीण भागात तुम्ही कशा प्रकारे पोहोचवणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सतत मराठी माणसाच्या मागे राहिलेली आहे. आणि आजच्या तारखेत ग्रामीण भागातल्या युवकाला एवढा त्रास होतो किंवा नागरिकांना इथे सरकारी दवाखाना असो की सरकारी कार्यालय असो, तर त्यांच्यात एक प्रश्न खूप महत्वाचे आहे. तर आम्ही आमच्या प्रत्येक जास्तीत जास्त गावामध्ये शाखा आहे. तर तिथे आम्ही एक शाखा लेवलवर सुद्धा त्या समस्या घेतो. मग ते तालुका लेवलवर येतात. त्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या इथे मांडल्या जातात. आणि खरोखर ज्या योजना आहे लोकांच्या, आपल्या सरकारच्या, त्या ग्रामीण भागापर्यंत आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या माध्यमातून आम्ही तिथे जातो. आणि त्या योजनामध्ये जे दलाल असतात इथे, त्या दलालांचं काम न होऊ देता आमच्या मनसे स्टाईलने आम्ही तिथे घेऊन लोकांना न्याय देतो. आणि हे काम सध्या सुरू आहे. राशन कार्ड काढायचं असलं मॅडम तर 5,000 रुपये तुम्हाला लागतात, पण मनसेजवळ या त्याला 1 रुपया पण लागणार नाही. म्हणजे विधवा आज निराधार योजना जी आहे त्या योजनेसाठी आजच्या तारखेत दलाल इथे झालेले, म्हणजे ते बिचारे, ती विधवा झालेली असते, तिच्याजवळ पैसे नसतात, तर तिथला जी सरकारची मदत असते त्यासाठी मदत दलाल सुसाट पडत आहे. का बरं? तर हे सत्ताधाऱ्यांचेच लोक आहे की भाऊचा कुणाला तो त्यांना माहित पण नसणार बिचाऱ्या आमदारांना, पण हा मदत हे दलाली करतात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ही तहसील कार्यालय, बाकी कार्यालय इथे सध्या सगळी जागी आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, कुठे पण असं तुम्हाला असं वाटलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकाला तुम्ही संपर्क करा, ते सतत तुमच्या पाठीशी उभे राहणार. मनसे पॅटर्न तुम्ही आता बघितलेला आहे, मनसे स्टाईल सुद्धा तुम्ही बघितलेली आहे. आणि मनसेचे जेही प्रश्न आपण विचारले होते त्याचे प्रत्युत्तर अगदी सडेतोड तुम्हाला भेटलेले आहेत. तुमचं धन्यवाद मानते की तुम्ही आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आलात, वेळ काढून तुम्ही आलात. कोण असेल आपले पुढचे धुरंधर पाहत राहा, त्यासाठी RRC न्यूज.